बघा कैसा कैसा आहे एक नंबर हा एक नंबर लाजवाब बालदीत जेवून जात यांची आता उन्हायला कोणला जेवतोस म्हणजे अरे कुटुंब काय भाऊबीज. गुड मॉर्निंग गोवा. आणि काल रात्री आम्ही गोव्याला पोहोचलो. खूप पाऊस दिवस होता. व्हिडिओ काही काढली नाही. खूप टाइमपास झाला जेवणचा. मग आम्ही डायरेक्ट आलो इथं रूमवर, जेवलो वगैरे आणि डायरेक्ट झोपलो. तरी पण सकाळी 6ला झोपलो, कारण की आम्ही तिथं बीचवर गेलो मजा करायला जरा. तर आजपासून गोव्याची जर्नी स्टार्ट. आणि आता आम्ही चाललो आहे म्हापसा मार्केटला. तिथं बोलतोय आमचा हर्षद भाई, त्याला सगळे दुकानांची माहिती, काजू बिजू काय काहीचा भेटतात. तर ते मला माहिती एक दुकान, त्या भारी वाटतं बोलते काजू. मग ते त्याची क्वालिटी भारी आहे बोलतं. आता बघते त्याची क्वालिटी कशी काय आहे. मग याची क्वालिटी करते बरोबर बाहेर मी. सगळी दमले. याचा चेहरा बघा. हे पूल याच्यासाठी आम्ही जाम पैसे खर्च केलं. एक जण बी उतारला. बेरूक उतारले फक्त बस. नाही यायचं आहे. सुंदर असा आमचा बंगला. 20,000 नाही 22,000चा बंगला आमचा. सुंदर असा व्ह्यू. माझी चप्पल आहे नाही. आणि गोव्याने तर वाट लावायला घेतले काही. आवरा ऊन असते टायमाला गोव्यान ना. आता बघा नुसता पाऊस चिखल न काय. बघशाल तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या जरा प्लीज. माझं थोवर बघा जरा. माझा बघा थोडं. आमचा बंगला आहे काही. वरती एक बेडरूम आहे, इथं बाल्कनी आहे. आणि आज विचार केला तर आम्ही बाल्कनीमध्ये आज पार्टी करायला बसलो. तर आता महापुसाला पोहोचलो आम्ही. पाऊस बघा, हैराण केले पावसाने आम्हाला. सगळी लोक धावतात नुसती. जाम हैराण केले. अरे काय परत. तर या प्रकारे मार्केटची स्टार्टिंग झालेली आहे. एकदम लोकल मार्केट आहे. आम्ही काजूसाठी आलो इथं. पण 22 किलो शर्ट जाणार आहे. चल चल पहिला एअरपोर्ट्स. ऍपल वॉच देतो का. नाही 22 किलो काय कपडे भेटतात बोलताय. हा 1 डझन. फ्रेश काजू काय बघा ना. फुल मार्केट पण आहे काय तिथं. काही छोटे ठाण्याला आले मस्त फ्रेश हार बघा एकदम. भट्टीमध्ये बुजलेले कोळशावाल्या बुजलेले कंच. आमचा माणूस वेगळाच आहे. याला कोळशावरचं काजू बोलते पाहिजे. 450 टेस्ट नाही. याची टेस्ट तुम्हाला गरजच नाही. हे स्टीम रोस्टेड आहे, मशीनवर फ्राय केलेले आहे. भट्टीवाला याच्यामध्ये छोटे टाकतील ना. छोटे नाही त्यात. छोटे आम्हाला अर्धा किलो द्या. कुठला नॉर्मल काजू देतात बघा. याला भट्टी होतं काजू म्हणजे भट्टी होतं. सॉल्टेड सेम आहे. कंपनी वेगवेगळी आहे. छोटे पाकिट येतात ना ब्याज. बाहेर कच्च्या नांच्या आहे फोडला. याला
मला एक नंबर हे बट्टे बुजलेले काजू आहेत काय आपण जसं घरात तव्यावर बुजतो तसे हे बट्टे बुजतात. कोळशा होतात का? भट्टीवर नाही, एकदम नॅचरल. असं तो काला काला बनतो. फणस पोली, आंबा पोली सगळे 80 रुपये. आम्हाला फुल डिस्काउंट दिले मावशीने. काकूंकडे या, काकू तुम्हाला फुल डिस्काउंट देईल. 10 रुपये डिस्काउंट सगळ्यांना. दाखव दादा अशा फणस. पाम केक रमवाला काय पाहिजे? पाम केक. पाम केक माणूसच वेगळा आहे जरा. रमवाला रम मिक्स. चालत नाही ना तुम्ही बाबा. आमचा तर हा बापूसा मार्केटमध्ये यांचा शॉप आहे. या तुम्ही इथं फुल डिस्काउंट येईल. उद्या मी निघणार आहे. बघा एक कार्डवर नंबर पण आहे. ते कुरिअर पण करतात. कुरिअर पाहिजे असेल 100-150 रुपये एक्स्ट्रा घेतील. नवी मुंबईत कोणाला पाहिजे असेल तर तुम्हीच घ्या येतो. ओके दादा डन. हां 4:30 वाजले. असं वाटते रात्र होत आले. 7 वाजले तसं. ते मार्केटमधून आम्ही कसं धावत आलो. तिथे काजू तर काजूवाला बोलते काजू भिजवू नका बोलते. बरं आम्ही कैसा आता जपू भाई. त्याला मला मोठी पिशवी दे. ती पण नाही. तरी आम्हाला बॅग दिली. ते त्यांचे एलिकर्सवरती बॅग फ्री भेटते. ते आम्हाला 2 दिली. क्वालिटी एक नंबर आहे. ब्लँडर स्प्राईटची बॅग दिली आम्हाला. ब्लँडर क्वालिटी एक नंबर आहे. आता आम्ही चालू जेवायला. हा बनवीन ना भाई. बनव. 2 दिवस गोव्यान राहून आज घरी जायचं आहे. घरी जायला मला आठवतच बाकी आहे. म्हणजे आम्हाला 7लाच निघायचं होतं. कारण की आम्हाला इथून कोल्हापूरला जायचं होतं. बघू कोल्हापूरला पण जाऊच आम्ही. पण 2 दिवस गोव्यान राहून आम्हाला साधं बीचचा फॉवर नाही बघला आम्ही. कारण की आम्हाला जेवण रूमवर मागावं लागलं. एवढी म्हणजे पावसाने हैराण केली. अरे चलो काय बाई काय जाऊ ते ओळखीचे भेटतात. करा तर जावा तर काय म्हणजे असं नाही तो आपला हार्डवेअरवाला आहे. ठीक आहे. बीच वाहिलेलो हौसन ऑक्सेशी काय बी नाही बीचवर जाऊन दिला. त्यांची मी आम्हाला हातीला पावसाने. एवढा पाऊस काय बोलशील पावसाला. गोव्याला पावसाला नाही. धावतान लोक नुसती धावतान लोक. मला आपण लोकांची पैसे शिक्षी दिसते. खाली नको बघू वरती बघ. हे मग 11 धावतात का शेवट. याना मजा वाटले. आम्हाला बी मजा वाटले. एक तर 2-3 दिवसाची बीच वाहिले गोव्याला राहून. नको रे बाबा कधी पहिला विचारशील बाबा. नको बस फुल गर्दी काय फुल. सगळी लोक गोव्याला जायला वाटत नाही. नुसती गाडीशी उतरायला हाऊस आलेली आहे ना. आता आहे ना 1 किलोमीटर आम्ही धावत आहोत बघ पैसे बरोबर. कैसा हो ऐसा कैसा तुला भूक लागली. कैसा वाटते अण्णा पैसा वाईट ना जरा होत नाही रे बाबा. सकाळी उठलो आम्ही पण नाश्ता विष्टा काही केला नाही. तर आता आम्ही मिसळ खायला थांबलोय. इथून आम्ही जाऊ कोल्हापूरवरून घरी. सकाळी 4-5 वाजता वाटतं घरात आम्हाला. तर बघू मिसळ सकाळचा बघू आता काय कशी येते मिसळ. निघाली काय बघू मिसळ.
सगळे मिसल. आमचा डेंजर माणूस आहे. तोपर्यंत बिस्किटावर जोर. मिसलच्या आधी तो क्रीम वाला बिस्किट आता खाते. येणार आहे खायला तरी पण बिस्किट बघा मजाने बिस्किट तो बघा म्हणजे अरे आकला हाती का नाही तुला हा. तर काही महालक्ष्मीमध्ये पोहोचलेलो होता. इथं पण जाम गर्दी होती. आमचं दर्शन झालंय. काही दाखवायला भेटला नाही मला. पाऊस पण इथं पण पडत होता. पावसामुळे माझा सगळा विस्कळीत जाईल. गुड मॉर्निंग गाईस. तर आवत दिवस साप खपले कारण की जाम ट्रॅव्हलिंग झाली आणि आम्ही अचानक ठरवलं की आपण रात्री महाबळेश्वरला स्टे करू. तर महाबळेश्वरला येतं येतं आपण 11:30 वाजलं आम्हाला. म्हणून आम्ही बरं इथंच थांबतो कारण की जाम गाडी चालू होती. 12-13 तास कोण गाडी चालवेल तेवढी. म्हणून आम्ही इथंच थांबलो. इथून आता जाऊ आम्ही मॅप्रोला. मॅप्रोवरून मग डायरेक्ट घरी. यार आता मॅप्रोला जाणार आणि चॉकलेट घेणार. घेशील ना चॉकलेट? जेव दे 2-3 पाकिटा. अरे घेशील का नाही सांग. घेणार हा 2-3 पाकिटच घेणार. हा बाई कारण की आमचा बजेट हल्ले जरा. GDP हल्लाय. आम्ही ठरवलं होतं आम्ही एवढं फिरू तर आम्ही आता टायमाच्या बाय आम्हाला एवढा फिरायला लागला. एक्स्ट्रा सुट्ट्या मारून भाईंचा पगार कापलाय. तक्रार द्यायला फोन येतात 100 पाल्या. तो बोलते माझा 3000 कापतील, याचं 3000 3,500 कापतील. हा फोटोग्राफी कंपनी. वाव चला पहिला चालू गाडी. आणखीच आहे खपलो आहे याच आया डायरेक्ट तक्रार. झोपरा सगळी बुकावल्यान भूक लागली यार. आता आम्ही थांबलोय वडेवालेकडे. काय वडेवालेकडे 5 प्लेट वडा खाता. तू खाशील 5 प्लेट डोरा. पण आज फ्रेश मूड मध्ये जाऊ आपण जरा. कैसा एकदम फ्रेश 25 रुपये वडापाव खाऊन 30 ला 1 वडा. 50 ला 2 वडापाव. 2 तो बघा आतमध्ये जेवण फ्री आहे आज मंडळातर्फे. हा हर्षद बाईकडून आम्हाला जेवणाची ऑफर आहे. तो बोलला का मी बघते जेवणाचं काय चाललंय. तो बोलते का मी हॉटेल भाग्यश्री नको मला. 250 रुपये नुसता रस्सा. लागले तर सांगतो आवडलं तर बघा तसं. तुला आवडतीलच. हो बघ डेंजर 5 वडा खाल बोलत. येरा का मस्त भाई. गरम गरम वडापाव एकदम मस्त दिसतात. भावाचा टेस्ट कशी आहे ही बघा आईली लगेच. याला वडापाव आहे भाई, चिकन वडापाव नाही. आमचं वाघ सगळं पोहोचले ना आता मॅप्रोन. उलटा चालते हो काय. पेरू वास पेरूचा. जेली मिस्टर बोलणार. So little फेन्स या ये इथे
इथे इथे लवकर इथे. कुठं राहता तुम्ही? हा मग इथं आलेत कशाला? फिरायला. मग काय काय फिरलात? मग आता घरी मग काय खाला का नाही? काय सगळं खालं? चला मग बाय करा. ये ते काय राहिलं इथं नाही. किटी आत्ता येईल आबी काही आत्ता येईल मजा शॉपिंगला. खाली काय कोणतेच खिशात पैसे नव्हतं मागांपासून. आत्ता बघायचं पैसे निघतील. हे निघतील याचे तर अंगाची पहिले निघतील खिशांची रास पैसे. मी होतं ट्रायल वच आहे बाबा. आईले तुझी 2 लिटरची बाटली आणली बोलतो. ज्यातला आईला ट्रायल घेतला गाईज. हा हे बघा नुसता ट्रायल वर जोर घालायला पाहिजे. माझ्या बायकोला गिफ्ट घेतले मी. जाऊन खुश होईल ती. बाई रास रास महाग आहे. रास महाग काय. निहालची इच्छा आहे का त्याला याच्यात जावाचं आहे? हा बघ किती होतील चॉकलेट? 1000 तरी होतील वाटतं. 600 तरी होतील. भाईचा बिल झाले जास्त. जे केलंय नुसता आता कॅन्सल करा निघले. पण या कथीचा आहे ते कथीचा आहे. घेत आहे नुसता. काय डीमार्टला आलेस तू 50% डिस्काउंटला? हा गरीब रथ. आम्हाला इथं प्लॅन भेटलेला. हे बघा गाईज तर कथीच्या शॉपिंगला 1500 रुपये. 1500च्या शॉपिंगला एक झाड फ्री आहे. झाडा बघा कंचे जे आपल्याला माहिती बी नाही. मेथी, शिंगांचा झाड, चैतन्यांचा झाड, हे गवतीच्या सगळीच झाडं ती. काही तुला 150 आहे. हा मग 250 500 रुपये बिल होईल. बिल बघ माझा 585. तिकडं तो मागच्या शीटवर टेन्शन मध्ये गेले. बिल काउंट नाही हमरा बिल व्हायला एवढं नुसता पैसे नसे एवढं रडतो का. आता बस आता नको या माझा पगार कापला. तांबडा पांढरा त्याला फक्त तांबडा पांढरा रस्सा जन पीन न करा चालेल बोलते. बस याच्या काही खाणार नाही. तोच खालतो. या उद्या हे उचलते तरी पण बघा नाही करून 3-4 हजार शॉपिंग. हे पैसे होतं का या? तर आता आमचे शेवटचे थाली आहे. याच्यानंतर आम्ही सिस्टीम जरा राहून जाम फिरलो. जाम मजा केली. पण पावसाने जरा मजा आमची घालवली. आम्ही निहाल पाटील आहे आता ते व्हेज खाली खाणार आहोत. मंगलावर आहेत बिचाराची वाट लागली आहे. नाशिक एकदम फेमस गेलतो आम्ही. तर आम्ही जगदंबा हे बघा जगदंबा थाली आम्ही खाणार आहोत. काला चिकन इथं सगळं काली मटन काला चिकन सगळं फिक्स आहे. ते आम्ही खाऊ आता आम्ही आणि बघू काय डायरेक्ट काहीच पालच्या जेवण फिरतात. थोडा ही डाल बस. आम्ही तर रस्त्यावर जोर घेतले आता. याने दुसऱ्या वाटी तिसरी वाटी याची तिसरी वाटी. बघा काय सर निहाल बंधू याचे व्हेज थाली
फुल व्हेजिटेरियन भाई, मंगलवार फुल कडक मंगलवार. फोटो काढते भाई. एक मटन मटन उधर चिकन मटन आलेली आहे दादा. एक ग्लास मटन आहे भाई. सॉरी, हो आमचं चिकन आहे. हो मटन, काला मटन.